माफ करा मातोश्री, लहान तोंडी मोठा घास घेतला, माफ करा. नाही नाही, उलट बरंच वाटलं आम्हाला. आजवर आम्ही मातोश्री पण आमचा मान सन्मान घेऊन वावरत होतो, पण आज तुमच्याजवळ आपसुक मन मोकळं करावं असं वाटलं. म्हणजे केलं तर चांगलंच केलं, मनाला शांती मिळाली. प्रसाद देत होता ना तुम्ही? कृष्णाई. हा हा, कृष्णाई, खरंच गरज असेल ना तर कधी बी इसला न्यायला या. एक मैत्रीण म्हणून हक्कानं मागायचं आमच्याकडं. मातोश्री, तुम्ही एवढं बोललात ना, बस झालं. पैसे नगद, मैत्रीण म्हणालात ना, मग नात्यात व्यवहार नका. अहो, आम्ही मनापासनं बोलतोय. बघा, मैत्रीण म्हणताय आणि अहो बी म्हणताय. माझी मधली लेक म्हणती, दोस्तीत आणि जवळच्या नात्यात तिरायतासारखं नाही बोलायचं, हक्काने बोलायचं. तुम्ही मला कृष्णाच म्हणा. एकदम बरोबर बोलते तुझी मधली लेक. कृष्णा, घ्या सावकाश. मी नाही. ते सर कुठे दिसत नाहीत आजकाल? काय माहिती, परवा कॉलेज जवळच्या हॉटेलमध्ये जाताना दिसलं. आता आपल्याकडं चांगलं जेवण सोडून तिकडे ते तेलकट खायला कशाला जातात कळना झालं. शारदाच्या हातचं चांगलं साधं जेवण सोडून तेलकट खायची बुद्धी कशी काय झाली म्हणते मी त्यासनी. खरंच हे बघा, हे पूर्ण रक्कम नाहीये, पण खरंच यानं तुम्हाला थोडंसं बरं वाटेल. हे बघा, तुम्ही आमच्या खाजगी आयुष्यात दखल देणं बंद करा. तुला सांगते बघ, ते म्हणतात ना, गाढवाला गुळाची चव काय, तेच खरं बघ. सर, 100 वर्ष जगाल तुम्ही. आता तुमचंच नाव निघालं होतं. कसं काय निघालं नाव? ते भागाक्का म्हणत होत्या. काय काय म्हणत होत्या? भागाक्का काय म्हणत होता तुम्ही? ते गुळातला शिरा खायला तुम्ही आला नाहीत ना. सर, तुम्हाला सांगते बघा, साखरेपेक्षा ना सेंद्रिय गुळाचा शिरा असतो ना, तो लई चांगला असतो बघा. या ना, बसा ना. हा, नाही नाही, ते मी हिशोब करायला आलो होतो. आता जाऊन कॉलेजमध्ये बदलीचा अर्ज पण करायचा आहे. का? आमचं गाव आवडलं नाही वाटतं तुम्हाला? नाही, असं काही नाही. मिनी, तू कर ना हिशोब, सांग मला. हा, मी करतो, तुम्ही बसा. आज आमच्याकडनं फ्री तुम्हाला शिरा. शारदाताई, सरांसाठी एक शिरा आण ग. थँक्स. लेखकाचं नाव काय या पुस्तकाच्या? अमित पारकर. पुस्तक उघडून नाव वाचून सांगता का? टोटल 1230 झाले. खातं क्लोज करू? नाही, ते तुमच्याकडचा शिरा खरंच खूप चांगला असतो. चालू ठेव खातं. या शिऱ्यासाठी बदलीचा विचार कॅन्सल. शारदाजी, ते तुम्हाला कविता आवडतात ना? भारी कविता करते आमच्या शारदाताई. शारदाताई, ती आईवरची कविता ऐकव की. तू हिशोबाकडे लक्ष दे. मी संध्याकाळी येताना कवितेचं पुस्तक घेऊन येईन.
आणि काय काय आवडतं तुम्हाला? का आमच्या शारदाताईला नोकरी देणार आहे तुम्ही? आईनं सांगितलंय म्हणून पुस्तकाचं ठीक आहे, पण आमच्या खाजगी आयुष्यात डवळाडवळ करू नका. मिनी, मी मार्केटला जाऊन येते, आईला सांग. काय आंघोळ झाली माझी सकाळीच, तू पण नाही. अरे जीव दे आणलंय. म्हणजे ती सुकडी पार लायकी काढून गेली, तोंडावर पेपर फेकून गेली, तेव्हा तुमची जीभ काय टाळायला चिकटून राहिली होती का? बादलीत बुडून जीव द्या, एवढंच भ्या वाटतं तर. प्रश्न बिहाण्याचा नाही इंदुराने. सुकडी असली तरी गौरी आहे ती, कशी आहे ठेवा ना व. तू ते बेळगावच्या कमांडो ट्रेनिंग मधलं कमांडो बघितलंस का? ट्रेनिंग घेऊन बाहेर पडलेलं ती बी असंच असते गौरी सारखं सुकडं. हा पण हिंमत आगा 10 माणसांनी एकटं लोळवितंय. त्यांच्याशी भांडण केलं का तुमच्या हाडाचा खुळखुळाच. म्हणून म्हणलं कशाला भानगडीत पडायचं, तुम्ही सांगितले आपल्याला. काय लाजच नाही या माणसाला. आहे का आता खरं बोलाय कसली लाज. अगं बाई, कृष्णाशी भांडणं वेगळं आणि गौरी संगड भांडणं वेगळं. ते काय नाही, आपलं 20 लाख बळकावलं म्हणून केस टाकायची त्या रडूगायवर, मग ते टिटवी बराबर लाईनवर येईल की नाही बघा. तिथे काय पॉइंट नाही. रडुकाला पैसे दिल्याचा काय पुरावा आहे असं कोर्टाने विचारून काय करणार? रडूगाय कबूल करणार की ती खोटं बोलत नसती, गॅरंटी आहे मला. मग ते पैसे चोरले गेल्याचे बी सांगणार. ते गौरी चालते फिरते कोर्टात तिथे ती 100% चौकशी करणार. एकदा चौकशी सुरू झाली की सगळ्यात पहिल्यांदा मी सापडणार. मी सापडले की तू सापडणार, तू सापडले की दाजी सापडणार. म्हणजे आपण समजीत जेलात. समजीत गेल्यात माझा काय संबंध? मी काय केलंय? हा दाजी सुक्या सगळ्यात डोले बी जळतं. बांधली उचल. बुद्धी बघ आता. मी काय म्हणतो इंदुराणी बरं का, कोर्ट कचेऱ्या आणि पोलीस केस आणि कशाला भानगडी. तू आपलं ही राजा आहे, परदान आहे, हत्ती घोडा उंट आपलं ह्याच्यातच रमायचं. नाही म्हणजे मी काय म्हणायलो, तूच म्हणली होती का नाही, इंदुराणी आता शांतपणे चाली खेळायला शिकल्या. आम्ही आता हत्तीची चाल खेळणार. अगं तिथे प्यादा समोर असताना हाती चाल कशी खेळणार तू? कारण तुम्हा 2 प्याद्यांना डाळणार आहे मी या प्लॅनमधनं. काहीतरी काय तुझ्या मनात. हत्तीची चाल